श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचे एक अद्भुत चमत्कार सांगणार आहे. अशक्यही शक्य झालं ते एका क्षणी. तो क्षण आहे अपघाताचा. दुपारी ऑफिसवरून परतताना माझी बाईक वेगाने चालली होती. एका वळणावर अचानक समोरून ट्रक आला. मी ब्रेक दाबला, पण बाईक सरकली आणि मी थेट रस्त्यावर आपटले. हेल्मेट फुटलं आणि मी बेशुद्ध झाले. आसपास लोक जमले, पण कोणालाच माहीत नव्हतं की मी कोण आहे. प्राणांशी झुंज देत होते. 2 तासानंतर मला शुद्ध आले, पण जेव्हा मी शुद्धीत आले तेव्हा मला कळालं की मी रुग्णालयात होते. डॉक्टर म्हणाले की डोक्याला खूप गंभीर दुखापत झाली आहे. पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत. माझ्या डोक्यात फक्त एकच नाव होतं. माझ्या ओठावर फक्त एकच नाव होतं, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. कुटुंबाचे अश्रू अनावर झाले होते. आईचा आरडाओरडा आवाज ऐकू येत होता. तिचे डोळे भरून आले होते. ती रडत होती, स्वामी माझ्या लेकीला वाचवा. घरात पैसे नव्हते, नातेवाईक दूर होते. ऑपरेशनसाठी 1,00,000 रुपये लागणार होते आणि आम्ही पूर्णपणे हतबल झालो होतो. स्वामींवर संपूर्ण विश्वास होता. आई म्हणाली, पैसे नाहीत, पण माझे स्वामी आहेत. ती थेट स्वामी समर्थांच्या फोटोजवळ जाऊन बसली आणि तिने नामस्मरण चालू केलं. श्री स्वामी समर्थ. त्या जपात अशी शक्ती होती की खोलीत एक अद्भुत शांतता पसरली होती. चमत्कारिक घडामोड. त्या क्षणी हॉस्पिटलचा रिसेप्शनिस्ट धावत आला. तुमच्या पेशंटसाठी कोणी अज्ञात दानदात्याने 80,000 रुपये जमा करून गेला आहे. कोण होता तो? कोणालाच माहीत नाही, पण आम्हाला ठाऊक होतं, हा सर्व स्वामींचाच खेळ आहे. ऑपरेशन यशस्वी झालं आणि काही दिवसातच मी पुन्हा रिकवर झाले. आज मी रोज सकाळी स्वामींच्या नावाने दिवसाची सुरुवात करते. त्या दिवशी जर स्वामी समर्थांनी हात पुढे केला नसता तर आज मी या जगात नसते. म्हणून सांगते, स्वामींवर विश्वास ठेवा. ते नेहमी तुमच्या संकटात उभे असतात. न कळत कोणाच्याही रूपात येऊन ते आपली मदत करतात. फक्त आपला विश्वास अटळ असला पाहिजे. ते खूप वेळा आपल्याला साथ देतात, पण आपल्याला ते कळतच नाही. आपण त्यांना विसरून जातो. न करता त्यांचं नित्यनेमाने नामस्मरण केलं पाहिजे. असं झालं माझ्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.